हसत खेळत टोमणे मारत राहा। आज जन्मदिवस आहे पण आजारी आहेत। जल्दी से ले लो सब्जी बनानी है मुझे। एका साइडला डाळ शिजत आहे आणि एका साइडला मसाले भात, कारण उद्या अक्षय तृतीया आहे। महारेली चिवडा लेके आए आप, ये लो पुत्र। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7:15 वाजलेत आता आणि आज सकाळी मी टेरेसवरती आली आहे। तर खूप छान थंड हवा सुटलेली टेरेसवरती। तर अगोदर पक्ष्यांसाठी जल ठेवते आणि नंतर सूर्यनारायणाचं दर्शन घेऊयात। संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। चला आता थंड हवेमध्ये आणि कोवळ्या उन्हामध्ये व्यायाम करून घेते। व्यायाम झालेला आहे, आता घरी जाते, स्वयंपाक करायचा आहे आणखी। गोविंद बोलो हरी गोपाल बोलो। चला आता स्वयंपाक करायला सुरुवात करते। आज भाजीमध्ये मी डेमसेची भाजी आणि शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे। लोखंडी कढईमध्ये शिमला मिरचीची भाजी शिजत आहे आणि पितळी कढईमध्ये डेमसेची भाजी शिजत आहे। आणि ह्या परातीमध्ये मी पीठ सुद्धा बनवून ठेवलेलं आहे। आता फोंडेजींना हर्बल टी देते। भाज्या शिजतायत तोपर्यंत आम्ही हर्बल टीचा आनंद घेतो। फोंडेजी हर्बल टी तयार आहे तुमच्यासाठी। कसं वाटतंय आता? अजून बरं नाहीये। जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज जन्मदिवस आहे पण आजारी आहेत फोंडेजी, क्या ही करे। लीजिए लीजिए, ठीक आहे। चांगली असते या तापामध्ये, चांगली असते हर्बल टी, प्या। भाज्या तयार झालेल्या आहेत। आता डेमसेची भाजी बघते। वा 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 वा, डेमसेची भाजी सुद्धा शिजलेली आहे। आता याच्यावरतून कोथिंबीर सोडते। खूप छान सुगंध येत आहे डेमसेच्या भाजीचा। चला आता पटकन चपात्या बनवून घेते। माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आज दादू देव पूजा करत आहे। आता फोंडेजींचा औक्षण करते। जी फोंडेजी आजारी आहे जन्म तारखे दिवशी। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्ष अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पति ददातु। तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हीच माझी श्रीकृष्ण चरणी प्रार्थना। तुम्ही लवकर बरे होत। डोकं दुखते तर काय करणार? जन्मदिवसा दिवशी आजारी पडले फोंडेजी, चलता है बीमारी। थोडस दे आता मैं देऊ। चलो, फोंडेजीला ताप आहे ना त्याच्यामुळे असं हातामध्ये घेते। चला आता मी तुमच्या पाया पडते। आशीर्वाद धन्यवाद आपका। तुम्ही लवकर बरे व्हा आणि हसत खेळत टोमणे मारत राहा। चला जेवण करूयात आता। थोडस खावा, गोळ्या खायच्यात ना। चलिए आइए, ये म्हणूया। आम्ही आता जेवण करत आहोत आणि एका ताईने कमेंट केली की तुम्ही ह्या परातीत का जेवण करता। तर मी त्यांना सांगू इच्छिते की ह्या पराती नाहीत, ही ताटं आहेत। परातीचा आकार पण असाच असतो पण थोड्याशा मोठ्या असतात आणि ही ताटं आहेत आमच्या सासूच्या हातची। त्यांच्या काळात अशी मिळत होती त्याच्यामुळे त्यांनी घेऊन ठेवली असतील आणि ही 4 ताटं गावी होती। मी फोंडेजीला म्हणलं की घेऊन या, आपल्याला वापरायला होतील।
त्याच्यामुळे आम्ही या ताटामध्ये जेवण करत असतो. आणि तशी तांब्या पितळेच्या ताटामध्ये जेवण केलं हे खूप शुभ असतं, शुभ आणि पौष्टिक. हा पौष्टिक पण असतं, म्हणून आम्ही या ताटामध्ये जेवण करतो रोज. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. काल खास फोंडेजीसाठी जामुन बनवलेले, पण फोंडेजीनं अर्धच खाल्लं. क्याही कर सकते हे. खूप छान फुगलेले आहेत जामुन. येलो पुतर, हे आहे माझ्या मनाचं ताट. ओ बाई. आणि दादूचं तर अर्ध जेवण झालेलं आहे. संपलं जेवण. मग जामुन खातो की नाही? शेवटी खाणार आहे. ठीक आहे, खाऊ फोंडेजी. कुठली भाजी करू? आणा इकडं. पप्पांना सरत नाहीये, काय करायचं. तेच खाऊ वाटत नाही फोंड्यांना. उद्या जर ताप नाही थांबला फोंडेजी, ब्लड टेस्ट करून घ्या. मला आता जावा ब्लड टेस्ट करायला. हा ना, फोंडी दिवसाचा कोर्स असतो ना. नाही डॉक्टर म्हणला 2 दिवसानंतर जर बरं नाही वाटलं अच्छा तर या. ठीक आहे. बापरे, ये क्या नाइंसाफी हा. 3 गुलाबजाम 2च हा. अरे तू अजून घे बाळा. व्हॉट इज दिस बिहेवियर. खूप टेस्टी झाले गुलाबजाम. आणि यावेळेसचे जामच सॉफ्ट आहे. खूप सॉफ्ट झाले. आमचं स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर आम्ही दोघं आता निवांत बसलेलो आहोत, कारण लाईट नाहीये, वायफाय नाहीये, म्हणून फोंडेजी आपले शांत बसलेले आहेत. कसं वाटतंय फोंडेजी? बरं वाटतंय. काय करायचं, वाढदिवसा दिवशी आजारी पडलेत, म्हणजे कालच आजारी पडलेत. तसं तर परवा दिवशीपासून त्यांना कणकणी आहे. म्हणजे त्यांचा खरा वाढदिवस होता तिथीनुसार अमावस्या तिथी 27 तारखेला, तेव्हापासून आजारीच आहेत तसे. आराम करा आता. आराम तरी काय करणार, लाईटच नाहीये. काल संध्याकाळपासून सारखं लाईट नाटक करते, सारखी चाललेली आहे. फोंडेजीला अजून थोडासा ताप आहे. आजच्या दिवस बघा, नसेल तर उद्या आपलं ब्लड टेस्ट वगैरे करून घ्या. दुपारचे 2 वाजलेत आत्ता, आणि आत्ता माझी घरातली सगळी कामं संपलेली आहेत. आज थोडीशी साफसफाई केली मी घराची, कारण उद्या अक्षय तृतीया आहे, म्हणलं वर्षाचा सण आहे, थोडी साफसफाई करून घेतली. तर आत्ता मी श्रीरामचरित मानस वाचत बसते 1 तासभर, त्याच्यानंतर आराम करते. आणि इथं फोंडेजीने स्वतःसाठी चहा बनवलेला आहे. कसला चहा बनवलाय फोंडेजी? काढा बनवलाय. ठीक आहे. हा तुळस, अच्छा, आणि आलं, हा काढा बनवतो. बर ठीक आहे, प्या. राम सिया राम जय जय राम. उपजा ज्ञान बचन तब बोला, नाथ कृपा मन भयो अलोला. सुख संपत्ति परिवार बड़ाई, सब परिहरि करयू सेवकाई. दुपारचे 3:30 वाजलेत आता. थोडा वेळ मी आराम केला. आता फोंडेजींना मोसंबी देते खायला. फोंडेजींची तब्येत काही सुधारत नाहीये. हाँ जी, कैसा लग रहा है अभी आपको? ठीक छे? हाँ ठीक आहे. हाँ जी, हे घ्या. बरं, हे काय सांगा मला अगोदर. संत्रा. फोंडेजी, मोसंबी आहे ही, ज्याचं म्हणतात ना साल पिवळी असती ना, किंवा पिवळी किंवा हिरवी, ती मोसंबी. जाऊ दे, काहीतरी. संत्र्याचा कलरचा असतो. मी पण खाते. गोड आहे का फोंडेजी? मोसंबी चांगले असते, रसाळ फळं खाली चांगले असते तापामध्ये. धन्यवाद आपका. महारे लिए चिवडा लेके आए आप. मग झालं पिक्चर बघून? नाही. कुछ काम धंदा करो. करना नहीं है फिर खा 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 जी, खा लो चिवडा. खा. तुम्ही खाल्ला चिवडा? वाह भाई वाह. क्या कर रहे बेटा? लस्सी टाइम 6 वाजता. अरे दुपारी प्यायचे रे राजा. ऐसा कुछ नहीं, खट्टे चीजें शाम के वक्त खाते नहीं पुत्र. मग काय बोल संध्याकाळी? आज संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काही टेन्शन आहे, कारण सकाळच्या 7 चपात्या शिल्लक आहे, आणि डेमसीची भाजी पण आहे. डाळ बनवते तुमच्या दोघांसाठी. आणि मला 7 वाजता बाहेर जायचं आहे, डाळ बनवून जाते बाहेर. भाजी बनवायच्या अगोदर इथं फोंडेजींसाठी मी चहा बनवलेला आहे, आणि इकडं दूध गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यापासून मला पनीर बनवायचं आहे. चहा छान उखळलेला आहे, आणि आता गॅसवरती कढई ठेवते. चाय चाय चाय. चहाच्या टेक्स्चरवरून मला असं वाटतंय की चहा खूप टेस्टी बनला आहे.
फोंडेजी 30 कुंडी बिस्किट आहे. बिस्किट आहे, देते. गया फोंडे जी, जल्दी से ले लो, सब्जी बनानी है मुझे. एवढं हाँ खावा, चांगले आहेत ते, फायबर युक्त आहेत बिस्किट. गॅसवरती एका साईडला डाळ शिजत आहे आणि एका साईडला मसाले भात. आता डाळीवरती झाकते आणि मसाले भातावरती पण झाकते. आणि दादूनी इथं देवपूजा पण केलेली आहे. फोंडेजी येऊ का? बरं, पनीर बनवलेलं आहे. पनीर सुती कपड्यामध्ये बांधून ठेवा, कापड आहे तिथंच नळावरती. ठीक आहे, डाळ वगैरे काय? डाळ वगैरे शिजल्यानंतर बंद करा. आणि भाजीला शिजलेलं कसं कळणार मला? डाळ शिजलेली कळत नाही. क्या ही बोले अभी. ठीक आहे, तर मला उशीर झालंय, येते. येऊ का? संध्याकाळचे 8:30 वाजलेत आत्ता. आणि आत्ता मी आणि दादू जेवण करायला बसलेलो आहोत. मला तर आणखी नाही याला, कोणाची फोनवरती बोलतात. दादूला आणि मला भूक लागलेली आहे, आम्ही जेवण करून घेतो. हे लो पुतर, खा लो खाना आराम से. दादूला खूप भूक लागलेली. आणि हे आहे माझं ताट, मी खात आहे सकाळची डेमसेची भाजी, मसाले भात आणि चपाती. तुम्ही पण या जेवण करायला. व्हिडिओमध्ये आता आम्ही इथं थांबतो. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.